नमस्कार, मी आरती चव्हाण अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज तुम्हाला मी केक दाखवणार आहे। अतिशय पौष्टिक असा आहे आणि प्रवासाला सुद्धा तुम्ही हा घेऊन जाऊ शकता। तर तो म्हणजे गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला हा केक आहे। तुम्ही बघू शकता खूप सारी जाळीदार अशी केक बनलेला आहे। पौष्टिक असा हा गुळाचा केक आहे, गव्हाच्या पिठाचा आणि घरच्या साहित्यातून बनवलेला आहे। आणि हा केक कसा बनला तर तो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप गूळ घेतलेला आहे, अर्धा कप पाणी। गूळ आणि पाणी पूर्णपणे विरघळून द्यायचं आहे उकळी आल्यावर। आणि त्याचबरोबर मिक्सरमध्ये 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप रवा, अर्धा कप तेल, अर्धा कप दही, 1 चमचा व्हॅनिला एसेन्स आणि गुळाचा पाक आपण बनवलेला पातळ असा तो पूर्णपणे ग्राइंड करायचा आहे आणि 7 ते 8 मिनिटं मुरवत ठेवायचं आहे। त्याचबरोबर केक आपण बेक करणार आहोत त्या भांड्याला आपल्याला तेल लावायचं आहे। 7-8 मिनिटानंतर बॅटरला आपल्याला बेकिंग पावडर 1 चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा हे सगळं चांगलं फेटायचं आहे आणि केक बॅटरमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे। त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घालायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटं कढई मी गरम करत ठेवलेली, प्रीहीट करत ठेवलेली पॅनमध्ये। आणि तुम्ही बघू शकतात केक छानपैकी बेक झालेला आहे आणि सुरीने छानपैकी बघा की शिजला आहे की नाही। आणि थोडा वेळ 1 तासासाठी केक सेट करत ठेवायचा आहे आणि आपल्याला सुरीने साईडच्या कडा काढून ठेवायच्या आहे, त्यामुळे केक चांगला निघेल। आणि टॅप करायचं आहे, तुम्ही बघू शकतात। आणि त्याचं कवर काढायचं आहे आणि त्याने बघू शकता इतका सॉफ्ट झालेला आहे आणि जाळीदार असा केक बनलेला आहे, जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच। आणि आपल्याला हा केक घरच्या साहित्यातून बनवलेला आहे आणि प्रवासामध्ये अतिशय उपयोगी आहे, पौष्टिक असा आहे आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे। तुम्ही आरामात प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकतात। 7 ते 8 दिवस आरामात केक राहतो, पण त्याच्या अगोदरच हा केक संपतो कारण का सगळ्यांनाच आवडतो केक। तुम्ही बघू शकता किती जाळी आलेली आहे ना, म्हणजे आपला केक एकदम मस्तपैकी शिजलेला आहे, बेक झालेला आहे। खूप असा हा सॉफ्ट असा हा केक आहे आणि प्रवासाला एकदम आरामात घेऊन जाऊ शकतात। हा गव्हाच्या पिठाचा गुळात घालून केलेला हा केक आहे आणि मस्तपैकी जसं मार्केटला मिळतो ना केक, तसंच असं ब्राउनिश झालेलं आहे। आणि गव्हाचं पीठ, रवा आणि जाडा रवा वापरला तरी चालेल, माझ्याकडे जाडाच रवा होता तो मी वापरलेला। आणि काही बारीक रवा आणण्याची गरज नाही, मिक्सरमध्ये बरोबर बारीक होतो आणि मस्तपैकी असा झालेला आहे। आणि तुम्ही नक्की बनवा, या सुट्टीच्या दिवसांमध्ये ट्रॅव्हलमध्ये तुम्ही आरामात घेऊन जाऊ शकता। 6 दिवस आरामात हा केक राहतो, त्याच्या अगोदरच हा केक संपून जातो। तर नक्की बनवा, हा गव्हाच्या पिठाचा गुळात घालून केलेला आहे। तुमच्याकडे जो काही गूळ असेल त्याचा तुम्ही केक बनवू शकता। आता मी टेस्टिंग दाखवते। अतिशय सॉफ्ट, एकदम गुळाचं पण प्रमाण व्यवस्थित आहे। जर तुम्हाला गुळाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही करू शकता। अर्धं दूध अर्धं पाणी वापरलात तरी चालेल, संपूर्ण दुधाचा वापर केलात तरीही चालेल, पण दूध शिजवू नका कारण का दूध फाटण्याची शक्यता असते गूळ घातल्यावर। तर मी संपूर्ण पाण्याचाच वापर केलेला आहे। नक्की बनवा। श्री स्वामी समर्थ ब्लेस यू। थँक्यू। एन्जॉय।